आषाढी एकादशीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आषाढी एकादशी म्हटलं की उपवास हा आलाच आणि उपवासाच्या दिवशी प्रत्येकाच्या घरात बनणारा ऑल टाईम फेवरेट पदार्थ म्हणजे साबुदाणा वडा. पण बरेचदा वडे तेलात फुटतात, जास्त तेलकट होतात, आतून ते कच्चे राहतात. त्यामुळे आज आपण एक खास ट्रिक वापरून बाहेरून अतिशय कुरकुरीत आणि आतून मऊ पोकळ तेलात न फुटणारा साबुदाणा वडा कसा बनवायचा हे पाहणार आहोत. चला तर मग पटकन आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात. साबुदाणा वडा बनवत असताना सगळ्यात महत्त्वाची स्टेप म्हणजे साबुदाणा व्यवस्थित भिजत घालणं गरजेचं आहे. साबुदाणा छान भिजला की म्हणजे मग वडासुद्धा मस्त कुरकुरीत आणि हलका फुलका बनून तयार होतो. इथे मी एक मोठं भांडं भरून साबुदाणा घेतलेला आहे. साधारण 250 ते 300 ग्रॅम इतका मी साबुदाणा घेतला आहे. याला एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतलं आणि यामध्ये भरपूर पाणी घालून आपल्याला हलक्या हाताने चोळत साबुदाणा व्यवस्थित धुवून घ्यायचा आहे, म्हणजे मग यामधला कचरा किंवा एक्स्ट्रा जो स्टार्च असतो तो निघून जातो. साबुदाणा 2-3 पाण्याने व्यवस्थित हलक्या हाताने चोळून धुवून घेतलेला आहे. साबुदाणा व्यवस्थित धुतला की त्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. आता साबुदाणा भिजण्याकरता आपल्याला साबुदाणा पाण्यामध्ये पूर्णपणे भिजेल बुडेल इतपत पाणी घालायचं. तर हे बघा, साबुदाणा पाण्यामध्ये भिजून त्यावरती अर्धा इंच पाणी शिल्लक राहील इतपत पाणी मी यामध्ये घातलेलं आहे. आता यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि साबुदाणा आपल्याला 6 ते 7 तासांसाठी भिजत ठेवायचा आहे. त्यानंतर आता आपल्याला साबुदाणा वडा बनवण्यासाठी बटाटे उकडून घ्यायचे आहेत. तर इथे मी अंदाजे 250 ते 300 ग्रॅम बटाटे स्वच्छ धुवून 2 तुकड्यांमध्ये कट करून घेतलेले आहेत, म्हणजे मग बटाटे पटकन उकडले जातात. आता बटाटा आणि साबुदाण्याचा अचूक अंदाज कसा घ्यायचा किंवा प्रमाण कसं घ्यायचं हे मी तुम्हाला पुढे जाऊन सांगणारच आहे. आता हे बटाटे उकडण्यासाठी कुकरमध्ये काढून घ्यायचे आहेत. त्यानंतर यामध्ये 1 ग्लासभर पाणी घालायचं. कुकरचं झाकण लावून कुकरच्या आपल्याला 2 शिट्या करून घ्यायच्या आहेत, त्यापेक्षा जास्त नाही. कुकरच्या शिट्या होतात तोपर्यंत आपण वड्यासाठी हिरव्या मिरचीचं वाटण तयार करून घेणार आहोत. तर त्यासाठी इथे मी 10 ते 12 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आल्याचे तुकडे, 1 चमचा जिरं आणि 1 चमचा साखर घेतलेली आहे. याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आणि पाणी न घालताच हे बघा असं छान जाडसर वाटून घेतलेलं आहे. त्यानंतर बघा, सुरुवातीलाच आपण साबुदाणा 5 ते 6 तासासाठी भिजत ठेवलेला होता आणि त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता साबुदाणा छान भिजलेला आहे. प्रत्येक दाणा मोकळा सुटसुटीत झालेला आहे. मस्त साबुदाणा फुललेला आहे आणि हे बघा, अजिबात तो चिकट झालेला नाही आहे किंवा खूप जास्त कोरडासुद्धा साबुदाणा झालेला नाही आहे. अगदी साबुदाणा व्यवस्थित भिजलेला आहे. 2 बोटांनी साबुदाणा असा प्रेस करून बघितला की याचं अगदी व्यवस्थित पीठ होतं आहे, याचाच अर्थ साबुदाणा आपला छान भिजलेला आहे. साबुदाणा व्यवस्थित भिजला की त्यानंतर याला एका परातीमध्ये आपण काढून घेणार आहोत. आता साबुदाणा वडा तळताना तेलामध्ये घातल्याबरोबर तो फुटू नये याकरता इथे आपल्याला एक एक्स्ट्रा स्टेप करायची आहे. ती म्हणजे हा जो भिजवलेला साबुदाणा आहे तो हाताने असा बघा चुरून घ्यायचा आहे आणि याला हलकंसं आपल्याला फोडून घ्यायचं आहे. साबुदाणा असा हा चुरून क्रश करून घ्यायचा. यामुळे काय होणार आहे, आपला जो साबुदाणा वडा आहे तो तेलामध्ये फुटणार नाही. याचं कारण असं की साबुदाणा आपण पाण्यामध्ये जेव्हा भिजवतो तेव्हा बऱ्यापैकी तो पाणी शोषून घेतो आणि जेव्हा साबुदाणा वडा किंवा साबुदाणा तेलामध्ये तळण्याकरता घालतो तेव्हा तेलाच्या उष्णतेमुळे या पाण्याची वाफ होते आणि ती वाफ जेव्हा बाहेर येऊ पाहते त्यावेळेला साबुदाणा वडा फुटण्याची शक्यता असते. त्यामुळे काय करायचं, साबुदाणा हाताने चुरून फोडून घ्यायचा. यामुळे साबुदाणा वडा तेलामध्ये फुटत नाही आणि त्याचबरोबर याच्या मिश्रणाला सुद्धा छान असं बाइंडिंग येतं. आता त्यानंतर बघा, बटाटेसुद्धा उकडून थंड झालेले आहेत. आता बटाट्याची साल आपल्याला काढून घ्यायची आहे आणि बटाट्याची साल काढून झाल्यानंतर हे बटाटे आपल्याला हातानेच क्रश करून घ्यायचे नाहीत, कारण हाताने जर याला चुरून घेतलं तर बटाट्याचे छोटे छोटे तुकडे पिठामध्ये शिल्लक राहतात आणि एकसंध असं वड्याचं पीठ तयार होत नाही. त्यामुळे हे बटाटे आपल्याला किसणीने किसून घ्यायचे आहेत, म्हणजे मग पिठाचा छान मऊसूत गोळा बनून तयार होतो. सगळे बटाटे किसणीने किसून घेतलेले आहेत. आता साबुदाणा आणि बटाट्याचा अंदाज चुकू नये यासाठी ज्या भांड्याने मोजून आपण साबुदाणा घेतलेला होता त्याच भांड्याने मोजून बटाट्याचा किससुद्धा घ्यायचा आहे, म्हणजे मग साबुदाणा आणि बटाट्याचा अंदाज चुकत नाही आणि वड्याचं मिश्रण किंवा पीठसुद्धा अगदी व्यवस्थित आणि छान बनून तयार होतं. त्यामुळे आपले साबुदाणा वडे वरून छान कुरकुरीत, आतून मस्त पोकळ मऊसूत बनून तयार होतात. आता बटाट्याचा किस यामध्ये काढून घेतल्यानंतर यामध्ये आपण घालूयात हिरव्या मिरचीचं वाटण. त्याचबरोबर अर्धा चमचा यामध्ये लाल तिखट घालायचं. यामुळे वड्यांना चव खूप छान येते आणि रंगसुद्धा. चवीपुरतं मीठ घालायचं आणि वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. आता हे सगळं साहित्य एकमेकांमध्ये मिसळून चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे.
आपण बटाटा उकडताना सुद्धा पाण्याचं प्रमाण अचूक घातलेलं होतं आणि साबुदाणासुद्धा अगदी व्यवस्थित मोकळा सुटसुटीत भिजलेला होता. त्यामुळे हे पीठ मळायला खूप सोपं जातं. साबुदाणा आणि बटाट्याचं प्रमाणसुद्धा आपण अचूक घेतलेलं असल्यामुळे वडे तेलकट होत नाही. बटाट्याचं प्रमाण जर खूप जास्त झालं तर वडे तेलकट होऊ शकतात. तर हे बघा, छान असा एकसंध पिठाचा गोळा आपण इथे मळून घेतलेला आहे आणि हे पीठ मळत असताना अजिबात इथे पाण्याचा आपल्याला वापर करायचा नाही. वड्यांचं हे मिश्रण तयार झालं की लगेचच आपल्याला वडे बनवायला घ्यायचे आहेत. तर त्यासाठी सुरुवातीला हे मिश्रण हाताला चिकटू नये याकरता हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि आपण पुरी बनवण्यासाठी जेवढ्या आकाराचा पिठाचा गोळा घेतो त्यापेक्षा थोडासा मोठ्या आकाराचा पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि हातावर थापून याला वड्यांप्रमाणे आपण असा हा चपटा आकार देणार आहोत. कडेने जर का काही क्रॅक्स गेलेले असतील तर यालासुद्धा आपल्याला एकसारखं करून घ्यायचं आहे. तर वडे आपल्याला खूप जास्त जाड बनवायचे नाहीत किंवा खूप जास्त पातळसुद्धा नाही. इथे दाखवल्याप्रमाणे मध्यम जाडीचे वडे तयार करून घ्यायचे. खूप जर जास्त जाड वडे बनवले तर ते आतमध्ये कच्चे राहतात आणि वरवर ते तळले जातात. तर हे बघा, हा इतपत असा हा जाडसर वडा आपल्याला बनवून घ्यायचा आहे. हातावर वडा थापून घेत असताना अधूनमधून हाताला पाणी लावायचं, म्हणजे मग वड्यांचं मिश्रण हाताला चिकटत नाही. तर हे बघा, असे हे मध्यम आकाराचे वडे मी इथे तयार करून घेतलेले आहेत. तर तयार केलेल्या मिश्रणापैकी काही वडे मी इथे बनवून घेतलेले आहेत. आता हे वडे आपण लगेचच तळून घेऊ. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे वडे तळत असताना तेल छान कडकडीत गरम केलेलं असावं. तेल जर का थंड असेल तर वडे तेल पितात किंवा तेलामध्ये ते विरघळतात. त्यामुळे तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं. गॅसची फ्लेम मीडियम टू हाय ठेवायची आणि त्यानंतर वडे तेलामध्ये आपल्याला सोडायचे आहेत. तेलामध्ये जेवढे वडे मावतील तेवढेच वडे आपण तेलामध्ये सोडलेले आहेत. वड्यांची एक बाजू 1 मिनिटभरासाठी आपल्याला छान अशी तळून घ्यायची आहे. लगेचच याला झाऱ्या लावायचा नाही, नाहीतर वडा फुटू शकतो किंवा तेलामध्ये विरघळू शकतो. एका बाजूने वडे व्यवस्थित तळले गेले, ही बाजू झाऱ्याला थोडीशी कडक जाणवू लागली की त्यानंतर दुसऱ्या बाजूने सुद्धा तळण्याकरता याला पलटी करून घ्यायचं आहे. साधारण 1 ते 2 मिनिट मीडियम टू हाय फ्लेमवरती वडे तळून घ्यायचे आहेत. थोडासा वड्यांचा रंग बदलायला सुरुवात झाली की गॅसची फ्लेम थोडीशी मध्यम टू लो करायची आणि त्यानंतर वडे पुन्हा आपल्याला 3 ते 4 मिनटासाठी छान असे तळून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने वडे सुरुवातीला मीडियम टू हाय फ्लेमवरती आणि त्यानंतर काही मिनिटांसाठी लो टू मीडियम फ्लेमवरती वडे तळून घेतले की म्हणजे मग ते खूप जास्त कुरकुरीत होतात, खायला खरपूस लागतात आणि बराच वेळ तळल्यानंतरसुद्धा ते तसेच कुरकुरीत राहतात, अजिबात मऊसुद्धा पडत नाही. तर हे बघा, दोन्ही बाजूंनी वडे छान सोनेरी रंगावरती तळून झालेत. आता बाकीचे वडेसुद्धा आपण अशाच पद्धतीने तळून घेणार आहोत. हे साबुदाणा वडे बनवत असताना बटाटा आणि साबुदाण्याचं अचूक प्रमाण घ्यायचं, म्हणजे साबुदाणा वडा तेलामध्ये विरघळत नाही, मऊ पडत नाही, मस्त असे कुरकुरीत आणि खुसखुशीत होतात. नेहमी आपण साबुदाणा वडे बनवताना यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचं कूटसुद्धा घालतो, पण आज इथे आपण फक्त साबुदाणा आणि बटाटा वापरून हे अतिशय कुरकुरीत आणि खुसखुशीत खमंग असे साबुदाणा बटाटा वडे केलेले आहेत. तरीसुद्धा हे वडे अतिशय कुरकुरीत होतात आणि त्याचबरोबर ते बराच वेळ तसेच कुरकुरीतसुद्धा राहतात. तर हे बघा, इथे हे आपले मस्त असे उपवासाचे साबुदाणा वडे खाण्यासाठी तयार झालेले आहेत. आणि हा वडा बघा किती छान पुरीप्रमाणे टम्म फुगलेला आहे, अजिबात तेलकटसुद्धा झालेलं नाही. याच्या आवाजावरून तुमच्या लक्षात आलंच असेल की वडा किती मस्त कुरकुरीत झाला आहे. एक वडा मी तुम्हाला फोडून दाखवते, म्हणजे मग तुमच्या लक्षात येईल की वडे आतून पोकळ आणि वरून छान असे कुरकुरीत तयार झालेले आहेत. तर उपवासाला तुम्हीसुद्धा हे मस्त असे कुरकुरीत खायला खमंग असे साबुदाणा वडे नक्की करून बघा आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.